मोठी बातमी आहे। भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आणि अखेर रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी राणे उमेदवार आहे। किरण सामंत यांनी माघार घेतली आणि त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मधला महायुतीचा तिढा आता अखेर सुटलेला आहे। नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत आता होईल तर मोठ्या मताधिक्याने जिंकून येईल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केलाय। उमेदवारी जाहीर होताच राणेंच्या घराबाहेर जल्लोष करण्यात आलाय। तर नारायण राणे उद्या अर्ज भरणार आहेत। राणेंची आपल्याला चिंता नाही, उलट आपलं मताधिक्य वाढेल असा विश्वास विनायक राऊत यांनी आता व्यक्त केलाय। उद्या सकाळी 11 वाजता कशा पद्धतीने माहोल असेल उद्या? आनंदी आनंद, जिंकण्यासाठी आम्ही लढतो आणि जिंकणार। मोठं शक्ती प्रदर्शन असू शकतं। शक्ती का शक्ती आहेतच ना, प्रदर्शन करायची सवय नाही मला। 2.5 लाखाच्या फरकाने मी निवडून येतो। फार काळजी करायची गरज नाही। उलट पूर्वी मला 2.5 लाखाचं मताधिक्य मिळणार होतं। नारायण राणे आल्यानंतर आणखी मला 2,75,000चं मताधिक्य मिळेल ही आता खात्री झालेली आहे। भाजपचा उमेदवार निश्चित नव्हता त्यावेळेला आजपासून 2 दिवसापूर्वी भाजप जिंकणार म्हणून सांगणारा सर्वे त्याच्यावर विश्वास किती ठेवायचा? आमचा सर्वेवर विश्वास नाही आहे, आमचा जमिनीवर विश्वास आहे, आमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे।